हुजूर सोडा, मला भाच्यासाठी खेळणे घेतलं होतं बारशासाठी। हुजूर, ये घेरे से निकलकर गांव के बाहर जाने की कोशिश कर रहा था और इसके पास से ये झोला बरामद हुआ है। क्या है इस झोले में? काय नाही जी, साधं खेळ नाही, बघा तुम्ही। भाच्यासाठी घेऊन निघालो होतो, लय ध्वसा काढलाय त्याने ह्याच्यासाठी। इसमें कोई पैगाम या चिट्ठी तो छिपा कर नहीं ले जा रहे हो? नाही जी, असं काय भी नाही, वाटलंच तर बघा तुम्ही। तोडू नका, तोडू नका, लेकरू लय हिरमुसाने हुजूर, तोडू नका हुजूर। अब खोल इसे। हुजूर बघा, मी म्हणलं होतं ना खेळ नाही। इस स्वराज के भी ऐसे ही टुकड़े टुकड़े करने वाला हूं मैं। उठाओ और ले जाओ। वहां का चौकीदार कौन था? हुजूर, मैं आपका बंदा। बहुत अच्छे, बहुत अच्छे। मेरी इस मुट्ठी में क्या है, पहचानते हो? नहीं। ये तुम्हारे हिस्से का बराबर। खता माफ हो हुजूर, आपने अपने ही आदमी को मार के पराये आदमी को छोड़ दिया। जिसे छोड़ा है वो वापस भी तो आएगा, उसके आने का इंतजार रहेगा मुझे। ठीक से नजर रखो उस पर, और वो वापस आए तो उसे पकड़ के मेरे पास ले आना। कुछ ना कुछ तो काम की चीज जरूर लाएगा वो। पर वो तो अपने भांजे को मिलने गया है। ऐसा तुम्हें लगता है, पर हकीकत कुछ अलग ही है। मुझे देखना है वो क्या लेके वापस आता है। वक्त, रफ्तार, और जोहर को कोई नहीं रोक सकता। हे पत्र तातडीनं भैरव गणपत यांना पोहोच करा। या पंत पंत पंत, मी नजरबाज पन्हाळ्यावरून आलोय। पन्हाळ्यावरून? जी,
आऊसाहेबांना भेटायचंय. ते पत्र द्या आणि आऊसाहेबांना निरोप द्या. पन्हाळ्यावरनं हेरायला मिळावं. जा बसा. आऊसाहेब काय ग पन्हाळ्यावरून माणूस आलाय. पन्हाळ्यावरून बाहेर वर्दी द्या आम्ही आलोच. जी आई जगदंबे पन्हाळ्यावरून माणूस आला. सावकाश घ्या सावकाश. तुम्ही आमच्या आबासाहेबांकडून आलात? होय. राजे कसे आहेत? सुखरूप आहेत. पण त्या सिद्धी झोरच्या चिकाटीनं काळजीत आल्यात. त्यांचा खाण्यापिण्याचा बंदोबस्त? तशी काळजी नाही, पण 5-6 हजार माणूस आहे. धान्याचा साठा दिन ब दिन कमी होणारच. शिवाय रसद वर जात नाही. कधी येणार वेड्याच्या बाहेर? आम्हाला वाटलं तिथूनच खबर आली की काय. रानूबाईसाठी खेळणं पाठवलंय. आमच्यासाठी? बघू बघू. पण हे तर मोडलंय. बैलगाडी होती ना? होय. त्या सिद्धीनं पकडलं तेव्हा हे खेळणं मोडलं. मोडलं? आमचं खेळणं मोडलं? जा, आता आम्ही कोणाशीच बोलणार नाही. आम्हाला नको ही मोडकी बैलगाडी. राणूबाई, 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 ऐका. आम्ही आलोच. आमच्या राणूबाईंना कुणी पाहिलं का? पाहिलं तर नाही, पण इथेच होत्या असं ऐकलं आम्ही. हो का? थांबा थांबा. त्या रागवल्यात वाटतं. रागवलं नाही होत आम्ही. अगो बाई, बोलल्या. रागवला नाहीत. मग काय झालं राणूबाई? अशा फुरंगटून का बरं बसलात? काय नाही. जा तुम्ही, जा ना. आमची लाडकी राणू का रडते हे तर कळू द्या. आम्हाला वाईट वाटतंय. काय झालं? आमचा बत्तासा का बरं रडतोय? अहो तशा 10 बैलगाड्या दारात उभ्या करू आपण. हो ना, आणि त्याही सारवट बैलगाड्या. आम्हाला तीच पाहिजे जी आमच्या आबासाहेबांनी पाठवली होती. बरं बरं रडू नका. आम्ही पुन्हा जोडून देऊ हा ती गाडी. जशीच्या तशी. आणि ते बैल चालतील ना? अहो पळतील जोरात. मग आपण बैलांना रंगीत छाप मारू आणि शिंगांना बेगीड लावू. अगदी तुमच्या मनासारखं होईल. आता हसा बघू. आऊसाहेबांनी खेळण्याचं गठुडं मागितलंय. होय. आऊसाहेब हे घ्या खेळण्याचं गाठुडं. ठेव बाई. सोडते गाठोडं. आपण दोघी मिळून जोडून देऊ. सिद्धीनं खेळणं मोडलं याचं भारी जीवास लावून घेतले राणूबाईने. आऊसाहेब, सोनोपंत, हेराकडून काही माहिती मिळाली अधिकची? नाही आऊसाहेब. हो, परंतु त्या हिऱ्याला शिवा काशीत भेटला होता. तोच म्हणाला हे खेळणं जाऊन राजगडावर दे. परंतु दुसरा काही निरोप नाही, सांगावा नाही. शिवाकाशीत म्हणजे नक्कीच काहीतरी संदेश असणार. कृष्णाबाई, हे खेळणं खाली घ्या बरं. आपण तोडून बघू.
आऊसाहेब, खरं म्हणजे बैलगाडीच्या छताला कापड लावायला पाहिजे होतं छिटाचं. हे वेगळंच आहे, कागद लावला आहे बघा. बघू बघू. वरून नक्षे आणि खालून कागद कोरा आहे. कागद कोरा आहे सोनोपंत, परंतु यातली चांगदेव 65 वाचता आली पाहिजे. ती समय आणा जवळ. जी. जगदंब. सोनोपंत, याचा अर्थ राजे सुखरूप आहेत, काळजीचं कारण नाही. बाहेर सदरेवर जाऊन हिराच्या थाळ्याची व्यवस्था करा. जी आऊसाहेब. चला, पन्हाळ्यावरून संदेश राजगडा पावतो आला. कृष्णाबाई, एक कोरा कागद आणून दे लवकर. आता पन्हाळ्यावर संदेश जाईल तो आमचा. खेळणं घेऊन आपला माणूस गेला, पण काय? मी फितवलेला हशम मारला गेला. मारला गेला? कोणी मारला? सिद्धीनं. म्हणजे सिद्धीनं फितूर झालेला हशम मारला, पण आपला माणूस जाऊ दिला. होय राजा, तलाशी घेतली. ते खेळणं, ती गाडी उलटी पालटी करून बघितली, मग त्याला सोडलं. तो गेला सुखरूप. सुखरूप गेला नाही, त्याला मुद्दाम सुखरूप पाठवलं. जाणून बुजून जिवंत जाऊ दिलं. आता सिद्धी तो परत येण्याची वाट बघणार आणि परतीच्या वेळी त्याला पकडणार. पकडणार? हो. आणि राजगडावरून आलेला निरोप अनायसे सिद्धीच्या हाती लागणार. पण आता हिराला सावध करायला पाहिजे, पण करणार कसं? शिवाय एवढ्या दिवसांनी एक फट तयार झाली होती, ती सुद्धा बुजवली गेली. बरं, मी येतो. अहो थांबा, आऊसाहेबांचा निरोप घेतल्याशिवाय कसं जाता येईल? आलेच. हे घे. आऊसाहेबांनी दिलेला कागद सांभाळून ठेवा. होय. एवढ्या संकटातून तू आमच्यासाठी निरोप नाही, आईसाठी एका मुलाची खुशाली आणलीस, लेकीसाठी एका बापाची माया आणलीस, आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या रयतेसाठी आशेचा एक नवा किरण आणलास. कसा काय इथवर पोचलास तुझं तुला ठाऊक. काय काय दिव्यातून गेला असशील. त्याचं काय नाही आऊसाहेब. आता स्वराज्यासाठी कटून मेलो तरी परवा नाही. फक्त काम पूर्ण व्हायला हवं. माझ्या परतीचा रस्ता मोकळा असावा, एवढंच. हेर आत्ता येऊ नये असं वाटू लागलंय. असं का म्हणताय राजे? बाजी प्रभू, निरोपाची वाट आता बंद झाली. राजे, पण हे राजगडाच कळायला हवं. तेच तर कठीण आहे. राजगडा समजलं पाहिजे. किंवा मग आई भवानीने तरी बुद्धी द्यावी की हेराजवळ परतीचा निरोपच पाठवू नये. बाजी प्रभू, एवढ्या महिन्यांनी आमचा निरोप गेलाय. आऊसाहेबच काय, सारा राजगड हरखून गेला असेल. त्यामुळे परतीचा निरोप हा येणारच. पण इकडे हेरा समोर काहीतरी वेगळंच वाढून ठेवलेलं असणार. हेर तर पकडला जाईलच,
परंतु त्याबरोबर परतीचा निरोप सुद्धा सिद्धीच्या हाती लागेल. फसगत झाली माझी. सिद्धीच्या चाळ्यात आपण पुरते अडकलो. का म्हणून फसलो असं म्हणतोस? हे चालणारच. ही लढाई आपल्या सर्वांकरताच जीवन मरणाची लढाई आहे आणि आपल्यालाच ती लढायची आहे. यात 1 पाऊल पुढं 2 पावलं मागे हे चालणारच. हतबल होऊ नकोस. जी. शिवाय तुझ्यासारखे हजारो मावळे राजेंच्या पाठीशी आहेत म्हणून तर भगवा असं म्हणतात झळाळतोय. होय, तेवढं आहे. आम्ही जे काय करतोय, जीव संकटात घालतोय, ते फक्त राजांसाठी. आणि राजे संकटाशी झुंजतायत ते कोणासाठी? स्वराज्यासाठी, गोर गरीब रयतेच्या सुखासाठी. कोणत्याही परिस्थितीत हा कागद राजेंपर्यंत पोहोचव. पण याच्यावर तर काही लिहिलं नाही. तुमचे राजे वाचतील. त्यांना येतात कोरे कागद वाचायला. ह्या कोऱ्या कागदामुळे आमचा परतीचा निरोप त्यांना समजेल आणि मग तशा हालचाली ते सुरू करतील. वेढ्यातून लवकरच बाहेर पडतील. जी आऊसाहेब. आता हा कागद कसा पोहोचणार राजांकडे? तेच अवघड होऊन बसलंय. जे हाशम आपल्याला मदत करणार होता त्याला सिद्धीने ठार केलं आणि मला सोडलं. सोडलं नसणार. कदाचित हा तुझ्यासाठी लावलेला सापळा असणार. तुझ्यावर संशय घेतला नाही. तू पुन्हा तिथं जावंस आणि मग त्याने तुला अलगद पकडावं असा बेत असणार त्यांचा. येतो आऊसाहेब. थांब. तुझ्या मार्गाने आलास त्या मार्गाने परत जाऊ नकोस. त्याच्या अगदी विरुद्ध मार्गाने परत जा. म्हणजे तिथल्या चौकी पहाऱ्याचे लोक तुला ओळखणार नाहीत. जी आऊसाहेब. देख ली तस्वीर. अब हर चौकी में जाके बांटो इसे. कोई भी चौकी छूटनी नहीं चाहिए. हुजूर, तुमसनी खरंच वाटतंय यो माघारी? बिल्कुल वो आएगा. और याद रखो, जैसे सिवा चालाक है वैसे उसके सिपाही भी चालाक है. हर एक को ठीक से देखो और जैसे ही वो वापस आएगा उसे पकड़ो और मेरे हवाले करो. थांब रे. इकडे कुठं? लय लांब आलास. होय. अरे ही मसाई पठाराची बाजू. इकडे कोणी बी येत नाही. तू कसा आलास मर्दा? माझ्या वस्तीवर निघालो या. अरे पण गेला होतास कुठं? पाहुण्यांकडे गेलो होतो. पाहुण्याकडं? सौता मसूद साहेबांनी सोडलंय मला. ही बाजी घोरपडे यांची चौकी आहे. देवाची आण, माझ्या ज्योतिबाची आण घेतो. सौता मसूद साहेबांनी सोडलंय मला. पाहिजे तर चला विचारूया. जाऊया. ठीक आहे ठीक आहे. या येळेस सोडतो. पुढच्या वेळेस सोडल्याचा परवाना कागद घेऊन यायचा. जे घेईल पुढच्या वेळी. येतो म्या. सोडा र. इसे हर हालत में पकड़ना है. सिद्धि हुजूर का हुक्म है. हा? अरे देवा. अरे आत्ताच सोडलं याला मी. फार लांब गेला नसल. चला रे.
काय करताय सोडा मला मी काय नाही केलं चल मला सोडा काय नाही केलं मला सोडा मला मारू नका हुजूर मी काय नाही केलं मला मारू नका हुजूर मी काय नाही केलं मी काय नाही केलं मी काय नाही केलं बदतमीज चुप ये कागज मेरा था इसके पास